नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आमचा गीत रामायणाचा प्रोग्राम आहे, त्याची आता तयारी चालू झालेली आहे. तर थोड्या वेळाने चालू होणार आहे. तर चला बघूया कसा होतो प्रोग्राम. प्रत्येक प्रोग्रामाच्या आधी आम्ही साऊंड चेक करतो. तर आता हा साऊंड चेक चालू झालेला आहे. थोड्या वेळानेच आम्ही रामाच्या फोटोची पूजा केली आणि गरिमांच्या आणि बाबूजींच्या फोटोला हार घातला. गीत रामायण सादर करण्याचं मी आणि माझ्या मित्रांचं 3रं वर्ष आहे. I would like to give a brief introduction of the temple. This is, as you all know, 120-year-old structure used as temple for last like 18 years, and then the temple is run by Sarangar Dasji and Dali through their Hardas Foundation. कार्यक्रम सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना एक छोटीशी विनंती आहे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सुमधुर गळ्याच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित आणि गेली 8 दशके आपल्या सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांच्या दुःखद निधनाबद्दल आपण काही क्षण उभं राहून त्यांना श्रद्धांजली वाहूया. नमस्कार रसिक हो. गणपती बाप्पाला वंदन करून आजच्या या गीत रामायणाच्या स्वरसंध्येत मी सोनाली भावे आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. श्रीरामांच्या प्रतिमेची पूजा करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. यासाठी मी सर्व युवा कलाकारांना रंगमंचावर यायची विनंती करते. रामनवमी जवळ यायला लागली की आमच्यात एक वेगळंच चैतन्य निर्माण होतं आणि मग संदीप आणि निषाद सोबत आम्ही सगळे या कार्यक्रमाच्या तयारीला लागतो. गीत रामायण महाराष्ट्राचं, मराठी भाषेचं, मराठी साहित्याचं, मराठी संस्कृतीचं अविभाज्य अंग बनलेलं महाकाव्य. अत्यंत साध्या, सोप्या, रसाळ अशा अर्थपूर्ण लालित्यानं परिपूर्ण नटलेलं सहज सुंदर काव्य. प्रत्येक शब्द ज्या ठिकाणी जो आणि जसा हवा तसाच झालेला. एखाद्या उत्तम चित्रपटाची पटकथा असावी असा प्रसंगाबाबत प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यासमोर साक्षात उभा करणारा काव्यमय आलेख. गीत वाचता वाचताच त्या प्रसंगाला योग्य राग आणि अनुरूप स्वर आपोआप जुळावेत अशी विलक्षण जादू असलेली प्रतिभाशाली काव्यरचना. दशरथा घे पायसदान पायसदान. दशरथा घे पायसदान पायसदान. तुझ्या यती प्रगट
ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा आकाशासी जरले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर झाले दुखे भरता दैव जात दुखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती
सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, राम रामचंद्र की जय, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, राम रामचंद्र की जय. प्रभो मज एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा, या चरणाच्या ठाई माझा निश्चल भाव रहावा, एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा. रघुराजाच्या नगरी जाऊन, रघुराजाच्या नगरी जाऊन, गाबाळानो श्रीरामायण, गाबाळानो श्रीरामायण. रघुराजाच्या नगरी जाऊन, रघुराजाच्या नगरी जाऊन, गाबाळानो श्रीरामायण, गाबाळानो श्रीरामायण. कुठल्याही कार्यक्रमाचं निवेदन करायचं म्हणजे खूप तयारी करावी लागते. त्या त्या कार्यक्रमाची प्रकृती कशी आहे ते पाहून आधी निवेदन ठरवावं लागतं. आणि गदिमांनी जरी पुष्कळ आपले चांगले शब्द लिहून ठेवले असले आणि फडक्यांनी बाबूजींनी जरी त्याला उत्तम संगीत दिलेलं असलं, तरी ते आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम निवेदकापासून सुरू होतं आणि गायकांपर्यंत संपतं. तर हा जो मोठा प्रवास आहे तो निवेदनाच्या रूपानं आपल्यासमोर जी व्यक्ती सादर करते त्याचं अनन्यसाधारण महत्त्व कुठल्याही बैठकीत असतं. तर ते महत्त्व आपण सोनालीला नक्कीच तिने ते उत्तम काम केलं आहे म्हणून तिला हे आता असा आमचा हा सुंदर प्रोग्राम झाला आणि प्रोग्राम झाल्यानंतर गजानन महाराज भक्त परिवार यांनी जेवणाची व्यवस्था केली होती. मी चॅनलवरती प्रोग्रामचे संपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तर ते नक्की बघा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.